नमस्कार मित्रांनो, आता आपण पुढची सायकल बघूया. पुढची सायकल दोन टाईपच्या सायकल्स एकत्र करूया आपण एकाच शॉर्टमध्ये. फर्टिलायझर अँड केमिकल्स. ओके, म्हणजे फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड, नॉट केमिकल. फर्टिलायझर अँड पेस्टिसाईडची सायकल असते कधी तर पेरणीच्या वेळेला. तर टिपिकली जुलैपासून चालू होते ते डिसेंबरपर्यंत चालते. तर या क्वार्टर्समध्ये म्हणजे जुलै ते डिसेंबर या क्वार्टरमध्ये या पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरचा खप चांगला असतो आणि त्याच्यामुळे प्रॉफिटॅबिलिटी पण चांगली होते. आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन क्वार्टरमध्ये म्हणजे जानेवारी ते लेट्स से मार्च आणि मार्चपासून अजून एक महिना 2 महिने त्यांचा खप कमी असतो खूपच. त्याच्यामुळे तेव्हा प्रॉफिटॅबिलिटी कमी असते. त्यामुळे फर्टिलायझर अँड पेस्टिसाईडचे शेअर्स पुन्हा एका वर्षामध्ये त्यांची एक सायकल असते डाऊन आणि एक सायकल असते अप. ओके, तर अप सायकलला तुम्ही शेअर विकून टाकायचा असतो आणि डाऊन सायकलला घ्यायचा असतो आणि एका वर्षातच तुम्हाला चांगला मुनाफा मिळू शकतो, मे बी 20%. तर ही तुम्ही एक जरी सायकल खेळली, पेस्टिसाईड ज्यांना माहिती आहे आणि फर्टिलायझर ज्यांना माहिती आहे की कधी जास्त खपतं आणि कधी त्यांचे प्रॉफिटॅबिलिटी जास्त असते वर्सेस कधी कमी असते, त्या बेसिसवर हे शेअर हलत असतात. ओके, त्यामुळे रॉकेट सायन्स काहीच नाही आहे. त्यानंतर दुसरी कुठली सायकल आहे, हॉटेल इंडस्ट्री आणि लेजर इंडस्ट्री. तर हे कधी असते सगळ्यात जास्त त्यांचे खप पावसाळ्यात अजिबात नसतात. पावसाळ्यामध्ये रूम्स वेकंट असतात, कोणीही जात नाही बाहेर. राईट, एक्झॅक्टली अपोजिट टू फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाईड. त्याच्यानंतर दिवाळीमध्ये सुद्धा नॉर्मली लोक कमी जातात बाहेर आणि डिसेंबरपासून प्रचंड पुढे जायला लागतात, म्हणजे सप्टेंबरपासूनच राहतात. तर सप्टेंबर ते मार्च हे 2 क्वार्टर्स हॉटेल इंडस्ट्रीसाठी उत्तम असतात. त्यामुळे तेव्हा त्यांची प्रॉफिटॅबिलिटी जबरदस्त वाढते आणि वाढलेल्या प्रॉफिटॅबिलिटीमध्ये आपण शेअर विकून टाकायला पाहिजे. जे आपण घेतो आणि उलटं करतो की आता शेअर वाढायला सुरुवात झाला म्हणून तो आपण घेतो आणि अडकून पडतो. अडकून पडायला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 1 वर्ष थांबला तर नक्कीच तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकाल. हॉटेलमध्ये इंडियन हॉटेल्स किंवा लेट्स अडवाणी हॉटेल्स किंवा ITC हॉटेल्स, ओके, EIH लिमिटेड किंवा अजून बऱ्याच ठिकाणी मनाली, कुलू मनालीला आता पडलेला शेअर म्हणजे अजून एक आहे बंगालमधली कंपनी कुठली सुरेंद्र, अपिजे. ओके, पडलेले शेअर्स बरेच आहेत. लेमन ट्री अजूनही पडलेलं नाही, कारण लेमन ट्री टाईप शेअर्स हे सदैव चालणार असतं की जे बजेटवाले ऑफिसची माणसं तिथे राहतात. त्यामुळे लेमन ट्री टिपिकली त्यांचे मार्जिन्स वाढतच जाणार आहे. हळूहळू ते टेकओव्हर करतात नवीन नवीन छोटे छोटे हॉटेल्स आणि ब्रँडिंग करतात. पण बाकीचे जे मोठी 5 स्टार्स हॉटेल्स आहेत किंवा 3 स्टार्स हॉटेल्स आहेत त्यांचा सीझन असतो सप्टेंबर ते मार्च. तेव्हा तुम्ही मार्च एंडला हे शेअर्स मार्च एंड किंवा जूनमध्ये विकून टाकायचे आणि त्यानंतर पुढचे 6 महिने काहीच करायचं नाही. नंतर जेव्हा तो बॉटमला येतो तेव्हा परत घ्यायचे. राईट, एक्झॅक्टली अपोजिट आपण करतो. त्याच्यामुळे आपण अडकून पडतो. अडकून पडू नका. ह्या 4 सेक्टरमधले तुम्ही शेअर्स एका वर्षातच खेळून ट्रेडिंग अकाउंटमध्ये 20% मिळवू शकता आणि ह्याच्यातनं तुम्हाला 1-2 वर्षामध्ये अनुभव येईल आणि अनुभवाने तुम्ही अजून शहाणे व्हाल. ओके, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना, तर तसंच आहे. तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. ह्या 4 सेक्टरमधले शेअर्स आधी शोधून काढा, फंडामेंटल कुठले चांगले आहेत ते. मग ते कसे हलतात त्याचा ग्राफ बघा, एका वर्षाचा ग्राफ बघा. ओके, आणि 2 वर्षाचा ग्राफ बघा. यू विल कम टू नो सेम मुवमेंट. त्या बेसिसवर तुम्ही 15 ते 20% मिनिमम एका शेअरमधून मिळवू शकता. बघा तुम्हाला पटतं का, अभ्यास करा. ओके.